चला किल्ले रायगडावर तुमचं स्वागत आहे. ज्यांनी ना किल्ला बांधकाम केलं, महाराज स्वारीवर गेले होते त्यावेळेस महाराजांनी त्यांना जबाबदारी दिली होती किल्ल्याचं पूर्ण बांधकाम करा म्हणून. त्यांना पैसे कमी पडले, मग त्यांनी स्वतःचं घरदार शेती बिती सगळं विकलं. काय रायगडावर आले झोपडी बांधून राहिला, ते सगळे विकलेलं पैसे किल्ल्याचं राहिलेलं बांधकाम पूर्ण महाराजांच्या काळातली बाजारपेठ एवढ्या हाईटला काय जे सैन्य होतं ते घोड्यावरून येता येता थांबून खरेदी करत होतं, आणि जे चालत असतील त्यांना मग इथून पायऱ्यांनी वर चढून करायची खरेदी. म्हणजे हाईटचं धान्याचं कोठार. म्हणजे दुष्काळ पडला, किल्ल्याला कोणी घेरलं की धान्याचा साठा करून ठेवायचे. म्हणून इथं काय असेल ते गहू, ज्वारी, बाजरी, खलबत खाना म्हणजे गुप्तचर्चा. गुप्तचर त्याच्या खाली आतरून सिक्रेट रूम. सिक्रेट रूम्स. पण शिवाजी महाराज इथे जास्त नाही राहिले, राजगडवर जास्त राहिले. की 6 राणी महाल इथं आहेत, 2 खाली जिजाबाईंची इथं होते. काय हे लाईनीने असे 6 राणी महाल आहेत. ही राणीची म्हणजे दिवाण आपण म्हणतो ना लोकांना. इकडे छोटे तिथे दासी असायच्या. एवढं मोठं एक राणी महाल, वरती सगळं सागवान हे होतं. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ 8 जे मंत्री होते सगळे, हे त्यांचे प्रत्येकाचे केबिन आहे थोडक्यात. आणि इथं घाबरली ना तू? हालत नाही तरंगतोय आपण. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर खूप महिन्यानंतर आपला व्हिडिओ येत आहे. म्हणजे ॲक्च्युली हा व्हिडिओ 4 ते 5 महिन्यापूर्वी शूट केला होता, पण काही कारणांमुळे मला तो पोस्ट करता नाही आला. तर म्हटलं चला हा व्हिडिओ खूप छान पद्धतीने आणि खूप मनापासून मी शूट केला होता, तर हा व्हिडिओ मला पोस्ट करायचा होता. तर भरपूर अशी पुढे तुम्हाला माहिती मिळणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर तिथं गेल्यावर तिथली सगळी माहिती माझे मिस्टर आहेत, त्यांचे जे फ्रेंड आहेत, तर ते त्यांना म्हणजे सगळी माहिती तिथली माहिती येते, सारखे येतात इथं. मी फर्स्ट टाईम चालले होते म्हणून म्हटलं चला, खूप छान माहिती सांगितली त्यांनी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सगळं समजून जाणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुम्हाला खरं सांगू का, हा रायगड फक्त दगडाचा किल्ला नाही बरं का. इथे उभं राहिलं की अंगात आपोआपच ऊर्जा येते. खरंच म्हणजे मी माझा अनुभव सांगते. मी तिथे गेले होते तर इथे थांबलं की वाटतच नाही आपण थकलोय. समोर पसरलेली सह्याद्री, खाली खोल दऱ्या आणि वर अभिमानाने उभा असलेला रायगड. आणि हो, रायगडावर उभं राहिलं की समजतं शिवरायांनी हा किल्ला का निवडला असेल. खरंच रायगडावर तिथं गेल्यावरती रायगड आपल्याला खूप काही सांगून जातो. इथे येऊन आळस राहत नाही. खरंच रायगड सांगतो की थांबू नकोस, उभा राहा, पुढे चालत राहा. अजून काय सांगणार रायगडाविषयी. रायगड हा फक्त किल्ला नाही, तर तो ऊर्जा देतो, इतिहास सांगतो आणि पुढे चालायला शिकवतो. आणि हो, तिथं गेल्यावर खरंच रायगड पाहताना डोळे भरूनच येतात, कारण तिथे दगड नाहीत, इथे स्वराज्याचे स्वप्न उभं आहे. रायगडावर उभं राहिल्यावर कळतं इतिहास पुस्तकात नाही, तर तो आपल्यात जिवंत आहे. रायगडावर पाय ठेवताच रक्तात शिवराय धावतात. इथे धावणं नाही, फक्त पुढं चालणं असतं. पहिल्यांदाच येऊन असा मला आलेला अनुभव आहे, तोच मी तुमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हाला पुढे व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जय भवानी, जय शिवाजी. जय श्री राम.
तिकडे नको बघू तिकडे समोर बघ. अरे तिथं रस्त्यावर एक कार पडलीये. कुठे बोलायचं? मला काय भीती नाही वाटत. कसं वाटतंय परी तुला? नाही मम्मा फील होते मला. मच्छा आहे, मच्छा. जायला वाटते. ए मला काय भीती तिकडे बघायचंच नाही विघ्नेश वरती बघा खाली बघा. घाबरली ना तू? नाही. सेम अंकल सारखं झालं. अम्मा, शिवाजी महाराजांच्या दमात वरच्या टोकाला आलं ना पहिला की आपल्या घरामध्ये एकदम पण असं वाटतं हलत नाही तरंग करतोय आपण. तरंग झापड. मम्मी कॉफी नव्हती. सुपारी पण आहे. छत्रपती शिवाजी महाराज मला किल्ले रायगडावर तुमचं स्वागत आहे. की 6 राणी महालीत आहेत. 2 खाली जिजाबाईंची येत होत्या काय त्यामुळे हे लाईनीने असे 6 राणी महाल आहेत. ही राणीची म्हणजे दिवाण आपण म्हणतो ना लोक. हा पलीकडे छोटे आहे तिथे दासी असायच्या. एवढा मोठा? एवढं मोठं एक राणी महाल वरती सगळं सागवान हे होतं. महाराजांच्या काळातील टॉयलेट बघ परी. ए, चल शंभू तिकडे नको. चला अजून खूप फिरायचंय. बरं, हे एक पाहिलं ना खिडकी शंभू इकडं. वरती सगळं सागवान होता ना किल्ला. आता एक बघितली ना बाकी जेव्हा सेम आहे. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ 8 जे मंत्री होते सगळे हे त्यांच्या प्रत्येकाचं वेगळं केबिन आहे थोडक्यात. आणि इथं खाली टॉयलेट वगैरे तिकडे सिंहासन असेल बसायला. नाही सिंहासन नाही. हे बैठक मंत्री बसायचे. बैठक धान्याचं कोठार. म्हणजे दुष्काळ पडला किल्ल्याला कोणी घेरलं की धान्याचा साठा करून ठेवायचं. म्हणून इथं काय असेल ते गहू ज्वारी बाजरी ते इथं साठवून ठेवायचं. तू मला सांगून करायची का? हो कुठलं तरी बोलते तर नमस्कार. नाही, ते सगळं माहिती. वाचलं ते. मध्ये इथं इथं बेड वरती होतं. लढायला ही बघ. मम्मा, हा इथं फायजी इथं ते झोपायचे उठायचे बसायचे. खलबत खाना म्हणजे गुप्त चर्चा. गुप्त चर्चा. इथून खाली जायचंय. यो खाली आत हे ना हे स्लॅब हा त्याच्या खाली आत रूम सिक्रेट रूम. सिक्रेट रूम्स म्हणजे त्याला खलबत. चला चांगले भीती वाटती जायची. ओके त्याला सांगा ना. बाय बाय. बसायचे
रायगड पण शिवाजी महाराज इथे जास्त नाही राहिले, राजगडवर जास्त राहिले. राजगडवर कधी जायचं? हा, राजगडवर जाऊ आपण. बाजारपेठ, बाजार म्हणून उंच होती. घोड्या करून. बाजारपेठ ना. शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ ही एवढ्या हाईटला काय आहे, जे सैन्य होतं हा ते घोड्यावरून येता येता थांबून खरेदी करत होतं, आणि जे चालत असतील त्यांना मग इथून पायऱ्यांनी वर चढून ते करायची खरेदी. म्हणजे हाईटचं कारण म्हणजे ते घोड्यावर बसलेले असताना खरेदी करायची. हा असे 300 व्यापारी होते. आणि त्यांची इथं किती मोठे आहे हे. मागं स्टोर रूम आणि त्याच्या मागं राहायची ती इथंच मुक्कामी असायची 6 महिने. यो वरती याचं सगळं छत वगैरे होतं. आवडा माझा फोटो काढते. अरे हो, पटकन या. दाखवते तुझे छोटा होता ना तू, तेव्हा आलं होतं तुझा फोटो. हे काय मम्मा? काय करायचं? ज्यांनी आहे ना किल्लाचं बांधकाम केलं, महाराज स्वारीवर गेले होते त्यावेळेस महाराजांनी त्यांना जबाबदारी दिली होती किल्ल्याचं पूर्ण बांधकाम करा म्हणून. त्यांना पैसे कमी पडले, मग त्यांनी स्वतःचं घरदार शेती बिती सगळं विकलं. काय रायगडावर आले झोपडी बांधून राहिला, ते सगळे विकलेलं पैसे किल्ल्याचं राहिलेलं बांधकाम पूर्ण केलं. महाराजांना ते आल्यावर समजलं, मग ते महाराज त्यांना म्हणाले की एवढं मोठं काम तुम्ही केलंय नाही का, बोला तुम्हाला काय देऊ. हिरोजी इंदलकर म्हणले मला वतन नको, पैसा नको, काय नको नाही का. रायगडाच्या इथं एक जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं, दरवेळेस दिवशी येणार रायगडावर तेव्हा, आणि त्या जगदीश्वराच्या पायरीवरती फक्त मला माझं नाव करायची अनुमती लिहिलेले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर नाही का. तुमच्या सेवेसाठी काय म्हणजे तुमच्या पायाची धूळ मस्त काय पण निश्चित करत राहील. होय. चल रे. तो कुठला वा 2 मिनिटं.